आपण कुठे जायचं नाही, आपण मैदान सोडायचं नाही, कारण यानंतर आपला लगेच सामना खेळवला जाईल. सोबत आपण ट्रॉफी देणार आहोत आणि ट्रॉफी देण्यासाठी विनंती करेन दीपकजी म्हात्रे आहे ना, की आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी द्यायची आहे. हे आपण पाहू शकता, जी ट्रॉफी आम्हाला अभिषेक काशीनाथ म्हात्रे आणि यशोर्गे काशीनाथ कजरू म्हात्रे यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केले गेले. त्यानंतर आणखीन पारितोषिक विजेंद्र, आपण कोल्ड्रिंक्स देणार आहोत, जे आम्हाला चित्रांश अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्याने या कोल्ड्रिंक्स देण्यासाठी विनंती करेन जितेश पाटील ना, आपण बघूया ॲक्टिव्ह मेंबर दत्रुवा पिंपळास या संघाचे कोल्ड्रिंक्स आणि त्यानंतर स्वीट बॉक्स, कोल्ड्रिंक्स आणि स्वीट बॉक्स ही दोन पारितोषिक दिले जातात. आपण बघतोय आज कुछ तूफानी कर दे या कोल्ड्रिंक्स आणि मॅच के बाद कुछ मीठा हो जाए स्वीट बॉक्स, जे प्रचिती दिगंबर गायकवाड यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. यानंतर आपण वळूया सामन्याकडे. दरम्यान मिथुन पाटील साहेबांचं देखील या स्पर्धेमध्ये आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील दत्तुर्वा पिंपळा आयोजित दत्तुर्वा पिंपळा चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. वेलकम मिथुन पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि दापोडेगावचे जित पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील दत्तुर्वा पिंपळा आयोजित दत्तुर्वा चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. पालोलीचे सचिनजी चौधरी यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यापाऱ्या आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. नुकतंच व्यापाऱ्याचं आगमन झालेलं आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बहुमूल्य सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. मिथुनजी भोईर आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून देखील आम्हाला आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. तर बोलूया आपण सामन्याकडे. केतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे आपण पाहतोय पहिला चेंडू दिशांत चेंडू पाहायला मिळतो. आव्हान धोनी अकाउंट ओपन होतंय न्यू क्लब पिंपळनेर या संघाचं. ज्यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय ऑफ साईडला, शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये चेंडू फील केला जातो. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. धाव संख्या 2 आपण पाहतोय. निक्रा पिंपळनेर संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना, कारण जयदुर्गा सुरे ए संघाने टॉस जिंकलेला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. यंदाच्या कामाचा विचार करता यंदाच्या कामामध्ये निक्रा पिंपळनेर संघ नंबर 1 वर रँक करतात, तर नंबर 2 वर जयदुर्गा सुरे ए संघ रँक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फील्ड मध्ये परिवर्तन केलं जाते आपण पाहू शकतो. आता मात्र ऋतिक मात्रेसाठी डे मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझनला तैनात केला जातोय. केतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. रिव्हर्स फटका केल्याचा प्रयत्न, इथे प्रॉपर टायमिंग साधता नाही. फलंदाजाला फॉलो करताना आपण बघूया केतन पाटील एक चतुर आणि चाणक्य गोलंदाज आहे. आपण बघूया सरप्राईज पॅकेज आहे खरं तर. विथ बॅट विथ बॉल नेहमीच जयदुर्गा सुरे या संघासाठी त्याची चांगली कामगिरी राहिलेली आहे. आणि यंदाच्या जगामध्ये सलग पंचांच्या पुढे या गोलंदाज येत आहे डेंजर झोन मध्ये. गोलंदाजाने या गोष्टीची दखल घ्यायची आहे. चेंडू डिलिव्हर केल्यानंतर इथे देखील हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू खरं तर वाईट हाताळला होता दिशान, मात्र त्यानंतर कमबॅक करताना गोलंदाज केतन पाटील पाहायला मिळतोय. केतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. सामनाकडे फलंदाज ऋतिक म्हात्रे. थोडासा संघर्ष करताना या षटकामध्ये ऋतिक म्हात्रे पाहायला मिळतोय. प्ले अँड मिस.
आणखीन एक निर्धाव चेंडू. धावसंख्या 2 आपण मध्ये पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना या स्ट्रेटरचा फटका पाहायला मिळतोय. या क्षेत्ररक्षक धरून चेंडूपर्यंत रुपेश पोहोचतोय, मात्र थोडासा पंबल पाहायला मिळतो आणि परिणाम स्वरूप 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज या दोन धावांनी पिंपळे संघाची धावसंख्या पोहोचते ती 4 वर. पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील शेवटचा चेंडू. यानंतर आपण सातकऱ्याकडे वळणार आहोत. हो हो हो, अतिशय सुरेख फटका, पिकअप शॉट, चेंडू निघून जाईल लॉंग वे, लॉंग लेगच्या वरून सीमा पार. वंडर बॉय पिंपलच्या बॅट मधून हा वंडरफुल षटकार. या स्पर्धेसाठी लाईव्ह टेलिकास्ट आपण बघतोय प्रिन्स मोहित आणि या प्रिन्स मोहितच्या सर्व्हिस रवी गुलवी यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकारी या आयोजन कमिटीला लाभलेले आहे, त्यांचा देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. तर बोलूया आपण सत्काराकडे आपल्यामध्ये एक खास उपस्थिती पाहायला मिळते. पारली लीगचे समाजसेवक संजयजी चौधरी यांचे आणि त्यांचा हेतूची सन्मान आपण इथे करणार आहोत. आपण बघतो त्यांचे सुपुत्र यश चौधरी त्यांच्या नावाने यश 11 पालिवली संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. त्या संघाचे पॅकर आहेत, त्या संघाचे ऑनर, त्या संघाचे सर्वेसर्व आपण मध्ये संजयजी चौधरी यांचा हेतूची सन्मान इथे केला जात आहे. आपण पाहू शकता पालिवली संघ मालवडी चषकाचा विजेता संघ देखील राहिलेला आहे. त्या संघाचे सर्वेसर्व संजयजी चौधरी यांचा हेतूची सन्मान इथे केला जातो. शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जाते आपण पाहत आहोत. आणि या सन्मानानंतर वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते दुहेरी अंकामध्ये 10. आणि आता मात्र दुसरे षटक घेऊन येतो गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज निशान पाटील. निशान पाटील याचा सामना करून फलंदाज हार्दिक गायकवाड. रिव्हर्स फटका खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल थॅलमॅ रिझन मधून सीमा बार. धाव पिल्ली 4, चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावप्रकार 14 धावा. निशान पाटीलचं स्वागत पलटी शॉटने केलेलं आहे हार्दिक गायकवाड याने. हार्दिक स्वागत केलेलं आहे. यावेळी हुक केला चेंडूला, हुकचा फाटका, चेंडू निघून जाईल फाडले ग्रीजर मधून सीमा पार. सलगचा दुसरा चौकार. निशान मात्र फलंदाजाने शांत ठेवू शकलेला नाही. आपण पाहतो या सलगचे 2 चौकार. पहिला चौकार थॅडमॅन रिझन मधून आणि त्यानंतर चौकार आपण पाहतो या फानलेग रिझन मधून. आमच्या रजा घेताना संजयजी चौधरी. सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार आपण पाहतो या. निशान पाटील थोडासा चिंतित आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ज्याप्रमाणे 2 फटके खेळलेले आहेत दोन्ही आपण बघितले तर दोन्ही फटके 20 सेफ मध्ये खेळले गेले आहेत. थर्डमॅन रिझर्व मधून चौकार, त्यानंतर फायनल रिझर्व मधून चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 18 वर पोहोचलेले. पुन्हा एकदा इम्प्रेस फटका आणि हा चेंडू निघून जातोय थर्डमॅन रिझर्व मधून सीमा पार. सलगचा हा तिसरा चौकार. सलग 3 चेंडूमध्ये रांगेमध्ये 3 चौकार आपण पाहतो. पहिला चौकार थर्डमॅन रिझर्व मधून, त्यानंतर फायनल रिझर्व मधून, त्यानंतर थर्डमॅन रिझर्व मधून. आणि आमचे स्कोरर धनाजी पाटील सांगतात की या स्पर्धेत पहिला बॅटर पाहतोय ज्यांनी चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली, हार्दिक गायकवाड. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत सारंगाव संघाच्या अक्षय पाटील यांनी विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. एकमेव गोलंदाज पाहायला मिळालेला आहे. इथे मात्र सलगचा हा
आणखी मोठा फटका यावेळी मात्र षटकार. तीन चौकार आणि त्यानंतर एक षटकार आपण बघूया. जणू काय चौथाच ठेवले आपण बघतोय. हार्दिक गायकवाड यांनी या निशांत पाटील याला निशांत मात्र फलंदाज शांत ठेवू शकलेला नाही. हार्दिक गायकवाड ऑन फायर आपण पाहतोय. धावसंख्या होत नाही तर धावसंख्या आता मात्र वाहत आहे. धावसंख्या 28 धावा 28. रिव्हर्स फटका इथे पंचांचा नो बॉलचा देखील इशारा होतोय आणि इथे मात्र आपण बघूया पंचांनी या नोचा इशारा केलेला आहे. फोर प्लस 1 अशा 5 धावा आपल्यामध्ये जोडल्या जातील. अतिशय महागड आणि खर्चिक षटक पाहायला मिळते. धावसंख्या वेगाने वाढते. शैलीजी गायकवाड यांना विनंती व्यापारी आपल्या देखील पिंपळा चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. याला मध्ये हेलिकॉप्टर उडवलेला आहे. फ्लीटवर विकेट चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 39-39 आपण बघूया. धावा होत नाहीत. धावा जणू काय वाहत आहेत. धावांचा महापूर पाहायला मिळतोय. धावसंख्या 39 39 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हे षटक अतिशय महागड खर्चिक षटक पाहायला मिळते का नाही. या षटकामध्ये आपण बघितलं तर अगदी विस्फोटक फलंदाजी हार्दिक गायकवाडची पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू या षटकामधील पाहायला मिळतोय. मात्र अतिशय महागड षटक हे पाहायला मिळालेलं आहे. गतीमध्ये परिवर्तन आणि हा चेंडू फ्लिक केलेला आहे. क्षेत्ररक्षक रुपेश या चेंडू खाली आणि अखेर आपण बघूया फलंदाजाला जावे लागेल दांबूच्या आसऱ्याला. फलंदाज बाद होते हार्दिक गायकवाड. गायकवाड आकाश बाबा आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 2 षटकाची समाप्त झाली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर न्यूयॉर्क पिंपळा संघाची सुसाट गाडी आपण पाहतोय. सध्या ड्रायव्हिंग सीटवर हा संघ पाहायला मिळत. 2 षटक समाप्त धावसंख्या 39 झालेले आहे. एक फलंदाज बाद झालेला हार्दिक गायकवाड ज्याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 29 धावांचं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. ज्यामध्ये 4 चौकार आणि 2 षटकांचा देखील समावेश आहे. आणि आता नवीन फलंदाज विजय गायकवाड होते. एक्सपिरियन्स कंपेनर ज्याने सरवली मैदानावर गोवे चषकामध्ये चांगली कामगिरी केली होती. इथे समोर खेळले चेंडूला क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. मात्र तो बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल लॉंग ऑन रिझर्व मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या 43-43. तिसरं षटक मार्गस्थ आयुष पाटीलचं स्वागत चौकाराने केले आहे. फोर्स केला चेंडूला फोर्सिंग स्ट्रोक मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे
कुठल्या प्रकारची चूक नाही आणि झेलबाद चुरवाडी फलंदाज बाद. दुसरा हादरा ऋतिक म्हात्रेच्या रूपाने पिंपळनेर या संघाला. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत आणि आता मात्र न्यू बॅटर न्यू क्लब पिंपळनेर संघाचा संघ एक नयन पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. विजय गायकवाड आणि नयन पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. 43 धावसंख्येत दोन फलंदाज बाद झालेले आहेत. यानंतर सामना मित्र आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यात विजय संघ विपक्ष पहिल्या सामन्यात विजय संघ गावदेव वेळे, त्यानंतर चौथाराव मानकुल विपक्ष शिवचोरोबा कोण आणि त्यानंतर सामना आपल्याला पहिल्या फेरीमधील शेवटचा पाहायला मिळेल. निश्चितपणे अंजुर विपक्ष जय मनसोबा पिंपलास. वेगवान चेंडू मात्र दिशाहीन चेंडू पाहायला मिळतो. या वेग भन्नाट दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही. आकाश बाबा गायकवाड आपणा सुनंदशील पण व्यापण्याचा आपल्याला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलं जात आहे. आकाश गायकवाड यांच्या माध्यमातून दत्तराव पिंपळास संघासाठी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आयुष पाटील बॉलिंग ट्रॅकवर राईट मोर स्टंप. इथे लॉफ केला चेंडूला, लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग ऑनच्या वरून झन्नाटेदार षटकार. शतक देखील पूर्ण होतोय. 50 धावा आपण बघतोय. पहिला माइलस्टोन न्यू क्लब पिंपळनेर संघ पूर्ण करताना 50 धावा धावपैकी झाला गेला 50 कंप्लीट होतोय न्यू क्लब पिंपळनेर संघाची. दोन दिवसीय स्पर्धा भव्य दिवस स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. दत्तुबा पिंपळास आयोजित दत्तुबा चषक 25-26. इथे मात्र बेस्ट टाइम फटका या सेफ लँडिंग होते. आपण पाहतोय या एस्ट्रिक्शन आणि या गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. दरम्यान एक धाव करण्याची संधी होती फलंदाजांना. एका धावेने या 51 वर पोहोचते या धावसंख्या. जी समोर नक्कीच गाडे बुलेट गाडे त्याची साईड ग्लास आहे ती आपण डाऊन करायची आहे. धावसंख्या 52 52. वामनजी गायकवाड यांना विनंती का आपण जी बाईक उभी आहे त्याची साईड ग्लास डाऊन करायची आहे, खाली करायची आहे. दरम्यान फलंदाज बाद. तिसरा हादरा बसून इकडे पिंपळनेर संघाला. वामनजी गायकवाड यांना विनंती आपल्या जवळ जी गाडी आहे, आपल्या मागे जी गाडी आहे बुलेट गाडी आहे, मला वाटतं तिची जी ग्लास आहे येस ते आपण खाली करायची आहे. आणि वामनजी गायकवाड साहेबांना विनंती आपण व्यापडे द्या. आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच सेवेश गायकवाड यांना देखील विनंती आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पिंपळनेर गावातील जी ज्येष्ठ नागरिक समाजसेवक उद्योगपती आपण इथे जर उपस्थित असाल तर आपल्याला सर्वांना आमंत्रित केलं जाते. आपल्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्ञानेश्वरजी गायकवाड यांना देखील विनंती असते आपण देखील आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 3 षटकांची समाप्त झाल्या. 3 षटकांची समाप्त धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती न्यू क्लब पिंपळनेर संघाची 52 धावा आणि शेवटच्या षटकामध्ये घेऊन येतो गोलंदाज मितेश पाटील. इथे मात्र मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक दूर आहे. जोपर्यंत टप्प्यावर चेंडू अडवला जाईल तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. या 2 धावांनी या संघाची धावसंख्येमध्ये बदल होते. धावसंख्या पोहोचते ते 54 वर. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव वेले विपक्ष या सामने विजय संघ आणि त्यानंतर चौथाराव मानकुल विपक्ष शिवचोरोबा कोण. गोवे चषकामध्ये उपविजेता संघ रनरअप संघाला देखील आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. तर सावंत चषकामधील विजेता संघ
चौथ्याला मानकुली संघ देखील आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. यावेळी मात्र फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाते स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड शॉर्ट स्क्वेअर लेग रिझल्टमध्ये फक्त एकच धावखेळीची संधी मिळेल फलंदाजांना. धावसंख्या सिंगली वाढून होती. धावफलकावर 55 विजय गायकवाड आपण पाहतोय ज्याने या काल संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये या सरवली मैदानावर पिंपळनेर संघाकडून उत्कृष्ट फलंदाजी केली होती आणि आपल्याकडे भरपूर क्रिकेट अजून शिल्लक आहे हे त्यांनी दाखवून देखील दिलं होतं. टाइगर अभि जिंदा आहे. कावकडे रिझल्टमध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या अब तक 56 धाव आपल्याकडे पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्गस्थानमध्ये या षटकामध्ये आपण पाहतो मितेश यांनी या मोठा फटका खेळू दिलेला, चांगली गोलंदाजी केलेली आहे. बीट होते इष्टरक्षक. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 57. अवंत धाव आपण पाहतो 22 रूपाने 57 धाव आपल्याकडे पाहायला मिळतात. शेवटचे षटक मितेश हातांना आपण पाहतो. या मितेश भरपूर वेळा सूर्य संघाचा 12 मॅन देखील राहिलेला आहे. प्लेइंग 11 मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र सूर्य फटका चेंडू निघून जातो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. 6 धावांचा षटकार. वेट अँड वॉच चेंडूची वाट पाहिली आणि चेंडूची वाट देखील लावताना पाहायला मिळतो फलंदाज. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ती धावफलकावर 63 धावा. 63 आपण पाहतो. या षटकामधील पहिला मोठा फटका फलंदाज आपण पाहतो. या आणखी एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जातो सीमा पार. आणखी एक षटकार. तर अशा प्रकारे आपण पाहतो निर्धारित 4 षटकाचा खेळ देखील इथे समाप्त. निर्धारित 4 षटकांमध्ये न्यूक्लियर पिंपळनेर संघाने आपल्या धावा जोडलेल्या त्या 69, 69 आणि 70 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जयदुर्ग सूर्य या संघासमोर. नक्कीच पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा होत्या केतन पाटील याच्या. त्यानंतर षटकार त्यांनी खर्च केला. त्यानंतर मात्र धावा खूपच वाढताना पाहायला मिळाला. त्यानंतर आपण पाहतोय 19 चेंडूमध्ये तब्बल 64 धावा आमचे एक्सपर्ट स्कोरर धनंजय पाटील ही माहिती पुरवतात की फलंदाजी करणाऱ्या पिंपळनेर संघाने कुठून काढलेले आहेत. स्वागताकडे बोलू आपण. आपल्यामध्ये उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आमच्या मान्यवरांची. आम्हाला आर्थिक सहकार्य ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे मिथुन भोईर साहेबांची उपस्थिती आपण पाहतो आणि त्यांचा इतुचित सन्मान इथे आपण करत आहोत हे आपण पाहू शकता. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आर्थिक सहकार्य करणारे आमचे मिथुन भोईर साहेब आणि त्यांचा सन्मान इथे केला जात आहे. नक्कीच अल्पेश गायकवाड यांचे ते मित्र आहेत आणि त्यांचा इतुचित सन्मान शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान केला जातोय. त्यानंतर आपल्यामध्ये दीपेश म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. दीपक म्हात्रे साहेबांची देखील उपस्थिती आपण पाहतो आणि त्यांचा देखील हेतूचे सन्मान आपण इथे करणार आहोत. एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून नक्कीच शिवसेना म्हटलं तर नक्कीच अंगाला शहारा येतोच. असे निष्ठावंत शिवसैनिक आपण पाहतोय आणि त्यांचा हेतूचे सन्मान आपण इथे करत आहोत. आपण पाहू शकता निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातो. आपण पाहतोय मायाची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह जे साहेबांना नेहमीच दत्त व पिंपळास चषकाची आठवण देत राहील. आणि यानंतर बोलू आपण दुसऱ्या डावाकडे. दुसऱ्या डावाला सुरुवात समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समोरचे पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर.
अनेक अनेक धन्यवाद. कॉम्प्युटर ऑफ समालोचक माझे खास परममित्र धुमाळ सर. तर सामना निश्चित नो डाऊट हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे, कारण की दोन्ही संघ खूप तगडे आहेत. पण कौतुक करावं लागेल, आकाश बाबा असो, सचिन गायकवाड असो, विजय गायकवाड असो, या वरिष्ठ खेळून ज्या नवीन पूर्ण संधी दिलेली आहे आणि टॉप नंबरवर रँक करणारा न्यू एकव्या पिंपळनेर संघाची ताकद तर खूप वेगळीच आहे. काय जकास अप्रतिम, वा बाई वा. बॅटिंगचं प्रदर्शन जर पाहिलं आपण, उच्च कोटीचं प्रदर्शन या टीमने केलेलं आहे. त्या संपूर्ण असोसिएशनमध्ये नंबर 1वर ताज असलेला हा संघ पाहतोय. दुसरीकडे जर पाहिलं आपण जयदुर्गा सुरई हे संघसुद्धा कमकुवत नाही आहे. आणि ऐकून जर विचार केला, मी उल्लेख केला होता की हाय व्होल्टेजचा सामना पाहायला मिळेल काय, त्यात कुठलेच खेळाडूला किंवा पाठीराखण्यास डाऊट नसेल, कारण की दोन्ही चांगले संघ आहेत. एकतरी सामना पाहायला मिळणार नाही. करो या मरो, नॉकआउट स्पर्धा सातत्याने आपण भिवंडीमध्ये पाहतोय. आणि त्याच प्रकारे नॉकआउट जर असली तर प्रत्येक सामने खूप रंगतदार पाहायला मिळतात. सामन्याला सुरुवात होताना पहिले षटक हाताळण्यासाठी पिंपलास अँड या टोकाकडनं गोलंदाज सज्ज होतोय. ऋतिक म्हात्रे सज्ज होताना स्ट्राईकला बॅटर पाहतोय आपण पियुष पाटील आणि केतन ग्रेट दोन्ही या सलामीचे आरंभिक जोडीचे बॅटर पाहतोय आपण जयदुर्गा सुरे या टीमसाठी. अजून रुपेश म्हणजे छोटू दादा खेळाचा आनंद लुटताना आपल्या टीम सोबत पाहतोय आपण. डेथ बॉलचा इशारा, रनअपमध्ये मिस्टेक करतोय, परत टाकावं लागेल. पहिल्या चेंडूची प्रतीक्षा अजून असेल. कमाल आणि धमाल सामना पाहायला मिळेल काय, धमाल करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये सुभाष धुमाल सर, कॉम्प्युटर ऑफ कॉमेंटेटर म्हटलं जाते. आयोजन जर खऱ्या अर्थाने पाहिलं ते अल्पेश दादा यांच्या माध्यमातून हा आयोजन पाहतोय आपण. दत्तकृपा चषक 2025 हा सुपरहिट आयोजन आपण 2025 हा शेवटचा दिवस आहे आणि त्यासाठी खूप उच्च कोटीचं खेळाचं प्रदर्शन करायचं आहे, खेळाचा आनंद घ्यायचा आहे, खेळ दाखवायचा आहे आणि उद्या मात्र एन्जॉय करायचं नवीन वर्षामध्ये. पहिला चेंडू वेगवान तिकट मारा. ॲक्च्युली चेंडू कुठं बरं झाले पाहावं लागेल. पॉईंटकडे चेंडू येतोय, मात्र त्यापूर्वी एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. बॅटर आपलं व्यक्तिगत खातं उघड. शांत क्रिकेट पाहतोय. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र फसुबाई गावदी स्पोर्ट वेले टीम सोबत फाईट करेल. त्या टीमकडे जर पाहिलं आपण A1 क्वालिटीचे खूप चांगले दर्जेदार खेळाडू त्या टीमकडे आहेत. एकूण जर विचार केला आजच्या दिवसातला हा गट वरचा खूप अनमोल गट आहे, सुपर गट आहे. फुल टॉसला फटका सजवलाय, डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर नाही. अप्रतिम सुपर शेल टिप्प्या गेलं. नयन पाटीलच्या माध्यमातून काय क्लास. एका क्षणी वाटलं होतं की चेंडू सहज निघून जाईल, पण उंच पुरा क्षेत्ररक्षक पूर्णपणे चेंडूवर नजर आणि या शेवटी मात्र हाताची सुरक्षित जोडीमध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि धक्का बसलाय तो मोठा. केतन पाटील नावाचा वादळ मात्र शांत होऊन परतीचा प्रवास करताना खातं उघडता आलं नाही या सामन्यात. डीजे क्रमांक 3 वर सातत्याने या खेळाडूला आपण प्रत्येक टुर्नामेंटमध्ये पाहतोय. अजून तीच धार कायम आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान, छोटा बम बडा धमाका धमाका. आता मात्र खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे जयदुर्गा सुरे या टीमला या बॅटरकडून चांगल्या खेळीची अपेक्षा असेल, कारण की केतन बाद झाल्यानंतर मात्र क्रमांक 3 वर आलेला रुपेश पाटील कशा प्रकारे बॅटिंग करेल. कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे झील टिपल्या गेलं नयनच्या माध्यमातून. अतिशय अप्रतिम, म्हणजे तिन्ही डिपार्टमेंटमध्ये नंबर 1 हा संघ आहे, म्हणून या असोसिएशनमध्ये रँक नंबर 1 वर काबीज असलेला संघ न्यू एकविरा पिंपळनेर. ओ चांगला चेंडू होता, स्टिअर केलाय पॉईंटकडे, थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं. आल्या पावली मात्र एका धावेनी रुपेश आपला खाता उघडतोय. टीमची धावसंख्या पुढे सकते ती 2 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. मोठा धक्का बसला होता केतनच्या स्वरूपात. इथून मात्र एक चांगली पार्टनरशिप करावी लागेल. धावाचा आव्हान जर पाहिला खूप मोठं डोंगर आहे, तर 70 धावा जर तुम्हाला पार करायच्या असेल तर प्रति षटकामागे 3 मोठे फटके येणं जरुरी आहे. सध्या तरी पाहतो आपण शांत क्रिकेट. आक्रमणला कधी सुरुवात होईल. सलामीचा बॅटर अजून पियुष पाटील खेळपट्टीवर आहे, स्ट्राईकला आहे. आक्रमण करणं गरजेचं राहील सुरे टीमसाठी जर सामना जिंकायचा असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट, वेगवान मारा करताना गोलंदाज पाहतोय आपण ऋतिक म्हात्रे. यश पात्र हा फटका पाहतोय आपण
मिड अप आणि मिड ऑन मध्ये चेंडू जातोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती खर्च करतोय गोलंदाज. अतिशय अप्रतिम बॉलिंग अटॅक सध्या तरी पहिल्या षटकामध्ये पहिला आपण बॅकफुटला जाताना जयदुर्गा सुरे ये संघ पाहतोय आपण. क्षेत्ररक्षणामध्ये कुठलाही परिवर्तन नाहीये, तोच कायम. जर पाहिलं पण एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ आहे, पॉइंट आहे, थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठीक पंचच्या उजव्या साईडला, मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग आणि एक जर पाहिलं आपण लॉंग ऑन बाउंड्री लाईनवर. चांगला फटका सजवला इथं, मात्र निश्चित वेगवान फटका आहे, पण क्षेत्ररक्षक अजून अतिशय जोमात आलाय, तो म्हणजे नयन पाटील. काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन मध्ये भिंत उभी आहे. नयनच्या स्वरूपात अतिशय अप्रतिम झेल टिपला होता आणि चांगल्या बॅटरीची खेळी संपुष्टात केली होती. आश्चर्यचकित झाला होता केतन सुद्धा की हा झेल टिपला कसा, पण चांगलं झेल कंप्लीट केलं होतं. त्या क्षणी पाहतो की थोडंसं रिझल्ट इथं मात्र कमकुवत वाटतोय. ज्या प्रकारे सूर्य टीमची बॅटिंग आपण पाहतोय उलट कौतुक करावं लागेल. ऋतिक मात्र या बॉलरचं ज्या प्रकारे मारा करतोय. सज्ज होताना गोलंदाज एकदा परत राईट आर्म द विकेट. पलटी फटका, खाली क्षेत्र निवडलंय पण कव्हर कडे थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्याचं रूपांतर दुहेरीमध्ये करेल काय, धोका निर्माण झालाय पण खराब थ्रो पाहतोय आपण. 2 धावा सहज कंप्लीट. षटकाची समाप्ती, धीमी आणि संत सुरुवात जयदुर्गा सुरई ही टीमची पाहतोय आपण. धावसंख्या फक्त आणि फक्त इथं जर पाहिलं आपण 6 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र मास जर पाहिलं आपण तर कठीण आव्हान बनलंय. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र तब्बल अजून सामना जिंकण्यासाठी 64 धावेची आवश्यकता असेल. जी सरासरी 20च्या खाली होती आता मात्र ती पार केलेली आहे. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. नयन पाटील कमालीचा ऑलराऊंडर पाहतोय आपण. काय क्षेत्ररक्षण इव्हन क्वालिटीचं पाहिलं होतं, आता मात्र बॉलिंग त्याच्या हातात आहे. बॉल कशा प्रकारे फेकेल पाहायचं आहे. समोर बॅटर अनुभवी, खूप दांडगा अनुभव, कित्येक मैदाने या बॅटरने गाजवली. जेवढं कौतुक तेवढं कम आहे. छोटा बम बडा धमाका म्हणून ज्याची ओळख आहे असेच रुपेश पाटील म्हणजे सर्वांचे लाडके छोटू इथं मात्र बॅटिंग करण्यासाठी सज्ज होताना पाहतोय. वेलकम. दरम्यान आमचे एक अजून पाहुण्याचं आगमन, शुभ आगमन होतोय व्यासपीठावर. दादा आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. टप्पापर्यंत अतिशय सपकन चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. निधाव चेंडूची समाप्ती होते. विजय गायकवाड विकेट किपर असून एक निश्चित धमाल खेळाडू आपल्या टीम सोबत आहे. वाटतं की सुशांत सुद्धा एक अतिशय अप्रतिम खेळाडू म्हणून त्याच्याकडे आम्ही बघत होतो ज्या टाइमला. वेगवान चेंडू पण लाईन कुठे पण चेक करतील काय घडलंय. अतिशय वेगात एक सिंगल या बॉलवरती डाव्या स्टेजच्या बाहेर. दिनेश भांबरे सरांची दुनिया समांतर रेषेत अतिरिक्त 2 धावा मिळतील टीम सुरईला. धावसंख्येत बदल पाहतोय आपण. धावसंख्या पुढे 17-8. सज्ज होताना गोलंदाज. पलटी फटका खेळायचा प्रयत्न, आता मात्र सर्व काही उचित घटना घडत नाही या सुरई टीमसाठी. दबावाखाली बॅटिंग, 1-2 मोठे फटके मारावे लागेल आणि इथून मात्र दबाव झुकारून जर तुम्हाला समोर यायचं असेल तर हाय क्वालिटीचं प्रदर्शन करणं गरजेचं आहे. यावेळेस पाहता हा फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये, गॅप शोधता आली नाहीये आणि मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हलिंग करतोय आणि फक्त एका सिंगल. एक धावेने इथे मात्र दबाव वाढत जाईल. धावसंख्या पहिले आपण फक्त धावफलकावर 9 पाहतोय आपण. 70 धावाचं टार्गेट आहे आणि तो पार करताना मात्र धीमी आणि संत सुरुवात पाहायला मिळते सुरे टीम कडून. आता मात्र धमाका करायचा होता खऱ्या अर्थाने, परत चेंडूची लाईन ओळखता आली नाही. हवेत बॅट फिरवली, परिणाम पाहतोय निर्धाव चेंडू समाप्त झाले. कमालीचा षटक नयन पाटील हाताळताना 2 षटकाचा खेळ सुरू आहे आणि धावेचा जर विचार केला आपण तर निश्चित मंदी आली पाहतोय. विकेटवर आक्रमण करत आहेत पण परफेक्ट टायमिंग होत नाहीये. यावेळेस पाहता चांगला स्वीपचा फटका पाहतोय पण अतिशय वेगात अप्रतिम क्षेत्ररक्षण. परत 3 धावा की 2 वाचवतोय टीमसाठी. ग्रेट क्षेत्ररक्षणचं डिपॉर्टमेंट सुद्धा चांगला पाहतोय आपण न्यू एकविरा पिंपळे टीमच्या माध्यमातून. आकाश बाबा खूप मोठे व्यक्तिमत्व टीम सोबत नेहमीच असतात. दादा आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. आकाश बाबा नामी कापी आहे, खूप मोठं व्यक्तिमत्व पिंपळनेर गावाचं. त्याचबरोबर सचिन दादा जर असेल तर आपण सुद्धा यायचंय, कारण की नवीन पोराला संधी दिली आणि काय संघ तयार केला, काय टीमची बांधणी केली. हो यावेळेस पात्र ऑन ड्राईव्ह चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे. लॉंग ऑन कडे चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हलिंग करतोय. एक धाव पूर्ण दुसऱ्या दिवशी मागणी होताना
आणि सहज या बॉलवरती 2 रन्स इथे मात्र कम्प्लीट होताना पाहतोय. सामना सध्या तरी पाहतोय की आपण एकतर्फी होताना सध्या पाहतोय. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर जर पाहिले आपण तर 13 धावा. छोटासा ब्रेक जाऊया डीजे कडे. तर नवीन बॉलर पाहतोय आपण. अजून एक युवा बॉलर जवळपास मला वाटते की रनिंग वय जर पाहिलं आपण 16 वर्षाचा एक युवा बॉलर. निश्चित मग हे कौतुक करत होतो. विजय असो, आकाश गायकवाड, त्यानंतर सचिन गायकवाड आणि पूर्ण गायकवाड परिवारचं या स्पर्धेत बोलवायला पाहतोय आपण. कारण की अल्पेशदादा गायकवाड यांचं हा आयोजन पाहतोय आपण. 3 कॅमेरा, खूप छान असं 2 दिवशी ही स्पर्धा पाहतोय आपण. 4 ट्रॉफ्या पहिल्याच वेळेस जीसीए मध्ये पाहतो की 2 दिवसामध्ये 4 टीमला ट्रॉफी देण्यात येणार आहे. जे सेमीमध्ये प्रवेश केला त्या टीमला लागू. काल अप्रतिम प्रदर्शन वेले टीमचं. यावेळेस पाहता फुल टॉस स्टीअर करण्याचा प्रयत्न. काय घडलंय, काय बिघडलंय या बॉलवरती पाहतोय आपण. आणि इथं मात्र निश्चित पडला सर सांगतात की पंजा ओपन झालंय या बॉलवरती. बोनस धावा मिळाल्या. या 5 धावेनी टीमची धावसंख्या पुढे सरते ती. आता मात्र जर विचार केला आपण तर निश्चित धावसंख्या मला वाटतं की 18 या धावसंख्या 2 पोहोचते. यश या चेंडूवर प्रहार चढवलाय. उंची जास्त, लांबी कमी आहे. प्रयत्न केला होता पण चेंडूला मात्र थांबवू शकणार नाही. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार चेंडू फरार झालाय 4 धावेसाठी. मला वाटतं की या तिसऱ्या पंचाकडे हा डिसिजन सोपवलंय. मग चेक करायचं का सर? पडला सर. बॅटिंग सेट करून रिव्ह्यू घेतलेला. यस, आमचे तिसरे पंच आपण या चेंडू निश्चित चेक करतील. ज्या प्रकारे हा फटका खेळला होता फायनल कडे आणि आता मात्र सुरुवात या षटकामध्ये पाहतोय की आपण चांगली आहे. इरादे सांगितले जयदुर्गा सुरू या टीमने की आता आम्ही प्रहार करणार. पहिल्या 2 षटकामध्ये गोलंदाजा बोलबाला, पण आता मात्र चुकीचं षटक हाताळताना पाहतोय एक युवा गोलंदाज दक्ष. क्षेत्ररक्षण तोच कायम पाहतोय पण कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये. बॅटर जर पाहिलं पण पियुष पाटील आता मात्र चांगली बॅटिंगला सुरुवात केलेली आहे. त्याच्या बॅटमधून येणारा या इनिंगचा पाहतोय आपण पहिला चौकार बॅटनी पाहिलं. चेक करतील आमचे तिसरे पंच देवीदास पाटील सर पाहतोय आपण. आणि तिसरे पंच सांगतात की फेअर डिलिव्हरी. चौकार आलाय. वेळ जास्त कारण की क्लोज मोमेंटवर सामने आहेत म्हणजे प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू. यास पाहता कडक आहे. उंची किती आहे, लांबी किती आहे आणि 6 धावा मिळेल एवढी लांबी प्राप्त केली या बॉलनी. षटकार आलाय. अतिशय क्लास फटका पहिला पण आता मात्र आक्रमण करतोय तो पियुष पाटील. आणि बघता बघता या षटकामध्ये जर विचार केला धावेचा वेग वाढलाय, महापूर आलाय. धावसंख्या तब्बल आता मात्र 28 वर पोहोचते. खऱ्या अर्थाने पाहतोय की आता मात्र ह्या मोठ्या धावाचा पाठलांग करण्यास आता मात्र सुरुवात केली आहे. मी परत एकदा आमचे अल्पेश गायकवाड यांच्या माध्यमातून निश्चित क्लास मित्र आहेत ते आणि
आकाश बाबा यांना परत अल्पिदादांच्या माध्यमातून विनंती करतो की आकाश बाबा आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. काय क्लास फटका होता सामना. आता मात्र निश्चित रंगतदार स्थितीकडे घेऊन जाईल काय. इथून जर विचार केला दिल्ली कापी दूर आहे पण प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न इथं मात्र करताना आता मात्र पाहतोय आपण बॅटर पियुष दक्ष पाहतोय आपण खूप महागडं ठरताना पाहतोय आपण. पहिल्या 2 चेंडू जर विचार केला आपण खूप महागडं षटक ठरतोय आतापर्यंत. कमबॅक वापसी करावी लागेल. रेटाम ओव्हर द विकेट. अजून एक चांगला चेंडू होता पण त्याच कलात्मक क्रिकेटचा फटका पहिला आपण मुख्य शक्तीने चेंडूला फ्लिक केलाय मनगटी फटका आणि अतिशय वेगात गॅपमध्ये चेंडूला ढकलून 2 धावा कंप्लीट करतो बॅटर. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे शकते. आता मात्र पाहतोय आपण 30. इथून मात्र अजून जर विचार केला आपण तर 40 धावेची आवश्यकता आहे आणि येणारे चेंडूचा जर विचार केला आपण 9 चेंडू आणि 40 समीकरण आहे. पुलचा फटका हवेत आहे आणि इथं मात्र खराब क्षेत्रक्षण. चुकीला माफी नाहीये. चेंडू स्कोरलेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार फरार झालाय 4 धावेसाठी. आज प्रयत्न जर दुसऱ्या षटकात केला असता तर क्वचित जयदुर्गा सुरे हे संघ विजयाकडे वाटचाल करणार होता पण आता मात्र आक्रमण केलंय पियुष यांनी. यावेळेस पात्र हा बिमर खराब चेंडू होता पाहतोय आपण आणि आता मात्र एक धाव पुन्हा दुसऱ्या धावची मागणी करताना थोडस चांगलं तालमील पाहायला मिळालं विकेटमध्ये. 9 बॉल आणि +2 एकूण या बॉलवरती आल्या 3 आणि आता मात्र फ्री हिट. सामना निश्चित 2 षटकापर्यंत पूर्णपणे दबदबा होता न्यू एकविरा पिंपळे टीमचं पण दक्षिणचं षटक अतिशय मागलं ठरतोय आणि आता मात्र फ्री हिट. इथून मात्र 8 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता आहे. 33 धावेची आवश्यकता आहे. 8-33 समीकरण. षटकार जर आला तर मात्र दबाव वाढेल बॉलवर. काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पियुष करतोय यावेळेस. पाहतो की आपण हा चेंडू मात्र निश्चित फ्री हिट होता आणि याचबरोबर फक्त उचित फायदा घेता आला नाही. निराश असेल पियुष. एक संधी होती लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र 38. अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 32 चेंडू शिल्लक आहे ते 7-32 समीकरण. आता मात्र निश्चित पाहतो की आपण षटकाची समाप्ती. मागणं षटक समाप्त झाले 6 चेंडू आणि इथून सामना जिंकण्यासाठी पाहतो की तब्बल 32 धावेची आवश्यकता असेल. आणि ज्या प्रकारे आपण या टीमला नेहमीच खूप मोठा आर्थिक मदत असतोय नो डाऊट. या टीम सोबत खंबीरपणे उभे राहणारे इंजिनियर कुमार सागर जयहिंद गायकवाड दादा यांचं खूप मोठं योगदान आहे. प्रभारी सरपंच पाहतो आपण पिंपळनेर गावाचे. वेलकम दादा. तुमचं सहयोग आपल्या टीमवर असंच मिळो हीच अपेक्षा करूया आपण. आता मात्र 6 चेंडू आणि इथं मात्र 32 धावेची आवश्यकता आहे. 32 धावा 6 चेंडू आणि 6 चेंडू 32 असं समीकरण इथं मात्र पाहतोय आपण. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय नेत्राज. चला सराव थांबवायचा आहे कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. एक अतिरिक्त सामना होईल त्यासाठी आपण वेळ वाचवणं गरजेचं आहे. किमान 4 षटकाचा सामना आणि जीसीएचा रूल आहे की कुठल्या स्थितीमध्ये 4 षटकाचे सामने झालेच पाहिजेत. 3 षटकाचा सामना नाही. जर क्वचित वेळ कमी असेल. वाह चांगलं रूल म्हणता येईल जीसीएच्या माध्यमातून. ऍक्टिव्ह मेंबर पाहतोय आपण. धनाजी दादा मला माहिती देताना. नेत्रराज मारा करतोय अंतिम षटक टाकण्यासाठी. चांगला चेंडू होता ब्लॉक होल मध्ये खोदून काढलाय. ऑनसाइड कडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं. वाह सुपर. आणि निश्चित आता मात्र प्रिन्स मोहितचं कौतुक करावं लागेल. अल्पेश दादांनी हुकूम केला की अजून मला एक कॅमेरा हवाय. लगेच कॅमेरा पाहतोय आपण. गती परिवर्तन. धीम्या गतीचा चेंडू होता. फिरकीचा मारा पाहतोय आपण. बुट फिरवली. बीट झालं त्यावर मात्र बॅटर रुपेश पाटील. नेत्रराज खूप चांगला मारा करतोय. पलटी फटका. धीम्या गतीचा प्रत्येक फसवा चेंडू. चेंडू कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. पंच सांगतील लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल करतोय न्यू एकविरा पिंपळनेर संघ. झकास बॅटिंग. अप्रतिम
क्षेत्ररक्षण आणि लय भारी बॉलिंग अटॅक फक्त एक षटकाचा पुलचा फटका मिड विकेट कडे चेंडू हवे त्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वीकारले झेल. नयन पाटील, आज नयन पाटीलचं नाव जास्त पाहतोय आपण. काय अप्रतिम क्षेत्ररक्षण. केतन पाटील तो सर्वात चांगला झेल टिपला गेलं आणि तिथून मात्र माग वळून पाहिला नाही. पियुष मात्र चांगली बॅटिंग करून परतीचा प्रवास करताना पाहतोय आपण. यानंतर जो सामना होईल चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र फसुबाई 70-80 गावती स्फोट वेले या टीम सोबत फाईट करेल. कमलचे षटक हाताळताना गोलंदाज पाहतो आपण. पुढचा चेंडू चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण. गती मध्ये परिवर्तन धीम्या करता चेंडू हाताळलाय आणि जास्त चेंडू वळतोय. लेट कटरचा मारा आपण जास्तीत जास्त पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. यावेळेस पाहता परत एक वेगवान चेंडू आणि याचबरोबर पाहतोय की आपण हा इथं सामना मात्र खूप मोठ्या धावसंख्येने विजय संपादन केलाय. मोठा विजय मिळवलाय. सामनाही ठरलाय नो डाऊट. बॅटिंग साईड जर पाहिली आपण क्लास बॅटिंगचं प्रदर्शन केलं होतं. तब्बल टीमसाठी हार्दिक गायकवाड यांनी कमालीची बॅटिंग केली होती. तब्बल 29 धावाची एक उत्तुंग मोठी खेळी साकारली होती. 19 विकेटला आपण सामना ठरलाय. हार्दिक गायकवाड आपण या आणि दोन्ही टीमचे संगणक आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये तिथं मात्र सज्ज असेल. कॉम्प्युटर ऑफ भिवंडी यस निशांत पाटील आमचे अल्पेश दादा गायकवाड यांचे निकटवर्तीय मित्र आपण या. तर आपण जाऊया धुमाल सराकडे मॅडमचा पुरस्कार देण्यासाठी. मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक